नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सकाळी कोणतीही कळी जेव्हा उमलते, तेव्हा तिला माहीतच नसतं की ती देवाऱ्यात जाणार आहे, कोणाच्या केसातल्या वेणीमध्ये बसणार आहे, की आहे त्याच ठिकाणी सुकून जाणार आहे. मात्र तरीसुद्धा ती कळी फुलायचं सोडत नसते. त्याच पद्धतीने आपली एक्झाम कधी होणार आहे, हे जरी एक्झॅक्ट आपल्याला माहिती नसलं, तरीसुद्धा जे आपलं काम आहे, जे आपलं कर्तव्य आहे, ते म्हणजे अभ्यास करणं, ते आपल्याला सोडायचं नाही. आणि तुम्ही तुमच्या अभ्यासापासून दूर जाऊ नये. तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही सतत मोटिवेटेड राहावे. नेहमी तुम्हाला प्रेरणा मिळत राहावी यासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज आपण एक असा विषय घेणार आहोत ज्या विषयाची सर्वांना भीती वाटते, ज्याबद्दल मी अगोदरही बोललेले आहे. आता गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न मागे ठेवून हे प्रश्न घेण्याचं कारण म्हणजे कालच UPSCने त्यांच्या एक्झामचं नोटिफिकेशन जे आहे ते जारी केलेलं आहे. आणि ज्यावेळेला UPSCचं नोटिफिकेशन आलं, त्यानंतर MPSCच्या मुलांमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा गोंधळ पाहायला मिळाला. कारण आत्तापर्यंत एक्झाम कधी होईल याची म्हणजे तसूभरही कल्पना नसणारे सर्वजण उठून आपली एक्झाम सप्टेंबरला होईल किंवा ऑक्टोबरला होईल, अशा पद्धतीच्या गप्पा मारायला लागल्या. एक्झाम कधी होते यानं खरंच आपल्याला फरक पडतो का? तर तो नाही पडला पाहिजे. त्याचं कारण म्हणजे जर तुमचा अभ्यास व्यवस्थित असेल, तर आयोगाने केव्हाही तुमची एक्झाम जर घेतली, तरीसुद्धा तुम्हाला त्याने फरक नाही पडणार. या संबंधित MPSCची एक्झाम कधी होईल, त्याची शक्यता या संबंधित एक व्हिडिओ आज मी वॉरियर ऑफिसर या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर तो तुम्ही पाहून घ्यावा. असं जस्ट मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण त्याच्यातून थोडंफार तुम्ही म्हणजे जर तुमच्या अभ्यासापासून भरकटलेले असाल, तर तुम्ही त्या ठिकाणी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजतील, की आत्ता आपण एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, एक्झामची डेट कधी येईल किंवा एक्झामची तयारी कशी करायची आहे. तर त्या संबंधितचा व्हिडिओ वॉरियर ऑफिसरवरती मी अपलोड केलेला आहे. तो तुम्ही पाहून घ्या. आज आपण अर्थशास्त्र शिकताना आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचाच विचार करणार आहोत. पण त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण अशा पद्धतीने पाहणार आहोत, की ते टॉपिक जे आहेत ते तुमचे, तर ते ऑलमोस्ट तुमचे कव्हर होऊन जातील. म्हणजे त्या टॉपिकसाठी तुम्हाला परत असं वेगळं काही वाचत बसावं लागणार नाही. ओके. तर आपण जे रोज डेली 9 PM ला भेटत असतो, तर सेम टाईमला आज पण आपण भेटत आहे. त्यामुळे आज जे काही मी प्रश्न विचारेन त्याच्याबद्दल त्याची उत्तरं जी असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. त्याच्याबद्दलची एक्स्ट्रा माहिती जर तुमच्याकडे काही अवेलेबल असेल, तर ती सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायची. आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील, तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, जगातील एकूण क्षेत्रफळापैकी भारताला केवळ 2.4% भूभाग लाभला आहे. उलटपक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 16.85% एवढी आहे. मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वाढ घडून आली, तर जनन दरात मात्र लक्षणीय घट झाली नाही. खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जनन दरास जबाबदार आहेत? पुढे 4 ऑप्शन दिलेले आहेत. धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया, बी शिक्षणाचा अभाव, सी साथीच्या रोगांवरील नियंत्रण आणि डी हिवतापाच्या प्रादुर्भावात झालेली घट. ओके. त्याला परत पर्यायी उत्तरे आहेत ए आणि बी, बी आणि सी, ए आणि सी, बी आणि डी. आता जर हा प्रश्न तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की एवढा मोठा हा प्रश्न आहे आणि एवढ्या मोठ्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आपल्याला पाहायचं आहे, तर तो प्रश्न वाचतानाच आपल्याला कंटाळा येतो आणि त्यामुळे आपल्याला भीती वाटते एक अर्थशास्त्राची. पण जरी हा प्रश्न कितीही मोठा दिसत असेल, त्याला ABCD असे ऑप्शन आहेत, परत त्या ऑप्शन्सना सब ऑप्शन्स आहेत. एवढा मोठा जरी हा प्रश्न असेल, तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही इकॉनॉमिक्सचा अभ्यास केलेला नसतानाही तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. एवढा सोपा हा प्रश्न आहे. कारण जी इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत नसते, ती सगळी इन्फॉर्मेशन प्रश्नातच दिलेली आहे. आता पुढे जे उत्तर आपल्याला काढायचं आहे ते अगदी कॉमन सेन्सवरून काढायचं आहे. ओके. कसं ते मी तुम्हाला सांगते. आता इथे आपल्याला काय विचारले, की भारताची जी लोकसंख्या वाढत आहे त्याच्या पाठीमागचं रिझन जे आहे ते म्हणजे काय, की मृत्यूदर जो आहे तो वेगाने घटलेला आहे, मात्र जनन दरामध्ये मात्र लक्षणीय अशी घट झाली नाही. आता मृत्यूदर म्हणजे काय, तर आपण म्हणजे जे मृत्यूंचं प्रमाण होतं त्याच्यावरून मृत्यूदर काढला जातो. त्याचबरोबर जन्माला येणारी जी नवीन बालकं असतात, तर त्यांच्या संख्येवरून आपण जनन दर काढतो. मग याच्यावरून आपल्याला एक्झॅक्टली लोकसंख्येमध्ये वाढ होईल की घट होईल हे लक्षात येतं. मग आता
ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत किंवा ज्या काही आपण जे म्हणू शकतो विकास झालेला आहे, त्याच्यामुळे काय व्हायला लागलेलं आहे, की मृत्यू दरामध्ये लक्षणीय अशी घट आढळून येते. मात्र जनन दरामध्ये मात्र घट झालेली नाही. तर त्याचं रिझन काय असं विचारलंय. आता जर आपण पाहायला गेलं तर चारही रिझन त्याचे बरोबर आहेत. मात्र इथे जे आपल्याला प्रश्नात विचारले त्याच्यामध्ये विचारले एक आर्थिक कारण आणि एक सामाजिक कारण. ओके. सो तुम्हाला एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक शोधायचा आहे, जो जननंतर कमी होण्यासाठी किंवा जननदर कमी झाला नाही, घट न होण्यासाठी कारणीभूत आहे. ओके. तर तसं तर हे चारही आहेत असं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. मग आपण पाहूयात की या प्रश्नाचं उत्तर कसं काय आपल्याला मिळेल. सगळ्यात पहिल्यांदा दिले आपल्याला धीम्या गतीने होणारे शहरीकरणाची प्रक्रिया. हे अगदी बरोबर आहे. तर आता त्याचं रिझन काय आहे. जर समजा शहरामध्ये काही लोक राहत असतील, म्हणजे तुम्ही 2 फॅमिलीजचा विचार करा. एक फॅमिली शहरामध्ये राहते आहे आणि एक फॅमिली जी आहे ती खेडेगावामध्ये राहत आहे. तर कोणत्या फॅमिलीमध्ये अपत्यांची संख्या जास्त असेल, जे शहरात राहतात तिथे की जे खेडेगावात राहतात तिथे. अर्थातच खेडेगावामध्ये अपत्यांची संख्या जास्त असेल. ते कसं काय. तर शहरामध्ये ज्या वेळेला एखादी व्यक्ती राहते त्यावेळेला तिथे राहण्याची सोय असेल, जागा असेल, सुविधा असेल किंवा शहरामध्ये येणारा खर्च असेल, तर याचा विचार करून शहरामधली जी लोक असतात तर त्यांच्याकडे अपत्यांची संख्या जी असते ती लिमिटेड असते. या विरुद्ध जर आपण विचार केला तर खेडेगावामध्ये ऑलमोस्ट सगळे लोक जे असतात तर ते शेतीवरती निर्भर करतात. आणि शेती हा एक असा घटक आहे किंवा हा एक असा व्यवसाय आहे जिथे आपल्याला मनुष्यबळाची आवश्यकता असते. आणि त्यामुळे खेडेगावातल्या लोकांची एक मानसिकता असते की जास्त अपत्य जर जन्माला आली तर कदाचित पुढे आपल्या शेतीसाठी किंवा कामासाठी हातभार लागू शकतो. त्याचबरोबर तिथे जी म्हणजे मानसिकता हा एक घटक तर आहेच. पण जर आपण शहरामध्ये गेलो तर शहरामध्ये कुटुंब नियोजन काय असतं किंवा कुटुंब नियोजनाचे फायदे काय, या सगळ्या गोष्टींबद्दलची पुरेपूर माहिती लोकांना असते. तसं खेडेगावामध्ये या गोष्टी तितक्याशा पोहोचलेल्या नसतात आणि ते एक कारण होऊ शकतं. त्यामुळे धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया. जर शहरीकरण पटकन म्हणजे जर फास्ट गतीने किंवा वेगाने झालं तर अर्थातच जनन दरामध्ये जी घट व्हायला हवी तर तेवढी लक्षणीय घट आपल्याला आढळू शकते. दुसरं कारण आहे शिक्षणाचा अभाव. तर हेही कारण बरोबर आहे. शहरामध्ये शिक्षण आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे कुटुंब नियोजनाचं महत्त्व असेल किंवा इतर ज्या आरोग्य सुविधा असतील, तर या बाबतीत शहरातली लोकं जी असतात तर ती खेड्यातल्या लोकांच्या दृष्टीने जर तुलनेने आपण विचार केला तर ती जास्त त्याच्या बाबतीत जागृत असतात आणि त्यामुळं ते लोकं काय करतील, तर शिक्षण त्यांच्याकडे असल्यामुळे ते म्हणजे जी लोकसंख्या धोरणं आलेली असतात किंवा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स असतात, तर त्याच्याबद्दल ते लोकं जास्त चांगल्या पद्धतीने त्यांना माहिती असल्यामुळे त्या स्कीमचा ते फायदा घेतात किंवा त्या धोरणांचं ते पालन करतात. या उलट खेडेगावामध्ये आपल्याला शिक्षणाचा अभाव आढळतोच. पण त्याचबरोबर आपण जर ऑल ओव्हर इंडियाचा विचार केला, तर भारताची जर आपण साक्षरता पाहिली, तर साक्षरता भारताची हवी तशी नाहीये. म्हणजे जेवढा देश आपला साक्षर असायला हवा, तर त्यापेक्षा तुलनेने कमी साक्षर असल्यामुळे, लोकांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्यामुळे, लोकसंख्या वाढीचे जे तोटे आहेत किंवा लोकसंख्या जास्त वाढू नये किंवा कमी अपत्य असण्याचे जे फायदे आहेत, तर त्या बाबतीत लोक थोडेसे अनभिज्ञ आहेत आणि हे एक कारण होऊ शकतं. ओके. त्याचबरोबर मुलगा-मुलगी हा भेदभाव शिक्षणाच्या अभावामुळे मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भेदभाव केला जातो. त्यामुळे जर समजा एखाद्या कुटुंबामध्ये पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली, तरी सुद्धा खेडेगावामध्ये अगदी 4 मुली, 5 मुली झाल्यानंतरही लोक मुलगा होण्याची वाट पाहत असतात आणि ही काही कारणं आहेत की ज्याच्यामुळे जनन दरामध्ये लक्षणीय घट झालेली नाही. सो आपल्याला पहिलं कारण जे मिळालेलं आहे, तर ते आर्थिक कारण मिळालं. दुसरं कारण जे मिळालं ते सामाजिक कारण मिळालं. म्हणजे 1 आणि 2, ए आणि बी हे असलं पाहिजे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. पण तरीही आपण पर्याय सी आणि डी आहे तो पण पाहणार आहोत. पर्याय सी मध्ये काय दिलंय? साथीच्या रोगांवरील नियंत्रण. आता साथीच्या रोगांवरती अर्थातच नियंत्रण मिळवण्यात आलं. कारण काय झालं, तर जो आपला विकास आहे किंवा आरोग्यविषयक सुविधा आहेत, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली आणि त्यामुळे जे साथीचे रोग आहेत, ते पहिल्या काळामध्ये म्हणजे मागील काळामध्ये ज्या पद्धतीने ते पसरत होते, तर त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि डी मध्ये हिवतापाच्या प्रादुर्भावात झालेली घट, तर हे रिझनही बरोबर आहे. मात्र सी आणि डी हे जे 2 रिझन आहेत ते आरोग्यमय रिझन आहेत. ओके. हे घटक कसे आहेत, तर आरोग्याशी रिलेटेड जे असतात तर ते घटक आहेत. म्हणजे आरोग्यविषयक हे घटक आहेत आणि त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, ए आणि बी. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात.
खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही? 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यामधून एक वित्तीय धोरणाचं साधन नाही आणि ते आपल्याला शोधायचंय. 1 आहे कर आकारणी, 2 सार्वजनिक कर्ज, 3 खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी आणि विक्री आणि 4 सार्वजनिक खर्च. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वित्तीय धोरण म्हणजे काय हे समजलं पाहिजे. ओके, तर वित्तीय धोरण काय असतं? सरकारची जी जमा आणि खर्च, सरकारची जमा आणि खर्च यांच्या संबंधी जे धोरण असतं तर त्याला आपण वित्तीय धोरण असं म्हणतो. म्हणजे सरकारचं जमा खर्चाचं धोरण म्हणजे वित्तीय धोरण होय. आता याच्यामध्ये सरकार काय करतं तर त्यांचं वित्तीय धोरण ठरवताना म्हणजे सरकारच्या हातामध्ये ज्या गोष्टी येतात, सरकारकडे येणारी जमा किंवा सरकारला मिळणारा महसूल, सरकारला मिळणारा पैसा आणि तो पैसा सरकार कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवतं किंवा कशा पद्धतीने खर्च करतं, तर या सगळ्या गोष्टींचा समावेश कशामध्ये होईल? वित्तीय धोरणामध्ये होईल. ओके, सो वित्तीय धोरण जे आहे ते कोणाशी रिलेटेड आहे? ते कम्प्लिटली सरकारशी संबंधित आहे. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले की असा कोणता घटक आहे किंवा असं कोणतं साधन आहे जे वित्तीय धोरणाचं साधन नाही? मग जर तुम्ही कर आकारणी पाहिलं तर कर आकारणी कोण करतं? सरकार करतं. म्हणजे हे एक वित्तीय धोरणाचं साधन आहे. सार्वजनिक कर्ज म्हणजे काय? तर गव्हर्नमेंटनी किंवा सरकारने जी कर्ज घेतलेली असतात तर त्याला सार्वजनिक कर्ज म्हटलं जातं. सो हे पण एक वित्तीय धोरणाचं साधन आहे. कारण इथे सरकारने एखादं कर्ज घेतलं म्हणजे ती सरकारची काही कालावधीसाठी का होईना पण ती एक सरकारची जमा झाली, त्याच्यातून सरकार पुढे खर्च करणार असतं. आणि त्यानंतर 4 नंबरला दिले सार्वजनिक खर्च, तर ही सुद्धा काय झाली? सरकारच्या वित्तीय धोरणाचा एक भाग झाला. मात्र खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी आणि विक्री हा घटक जो आहे तो सरकारशी संबंधित नसून तो RBIशी संबंधित आहे. जी भारताची मध्यवर्ती बँक आहे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तर याच्याशी हे रिलेटेड आहे. मग आता कर्ज रोख्यांची खरेदी विक्री जे असतं हे एक्झॅक्टली काय आहे? तर RBI जी मौद्रिक धोरण आखत असते किंवा सार्वजनिक जे कर्ज रोखे आहेत तर त्यांची खरेदी विक्री जी आहे तर ते आपण RBIच्या मौद्रिक धोरणाचं एक साधन आहे असं आपण म्हणू शकतो किंवा त्यालाच आपण चलनविषयक धोरण असं सुद्धा म्हणतो. RBIचं जे चलनविषयक धोरण असतं तर त्या चलनविषयक धोरणातील एक महत्त्वाचं साधन जे आहे ते म्हणजे काय? तर खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी आणि विक्री. मग हे RBI कधी वापरते? जर समजा खूप महागाई वाढली तर त्यावेळेला RBI काय करेल? म्हणजे महागाई का वाढते हे मी तुम्हाला आधी पण एक्सप्लेन केलेलं आहे की बाजारामध्ये पैसा वाढला, जर बाजारामध्ये पैसा वाढला तर काय होतं? लोक काय करतात? मागणी वाढवतात. आणि ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची मागणी वाढते त्यावेळेला त्या गोष्टीची किंमतही वाढते आणि किंमत वाढली की तिलाच आपण काय म्हणतो? भाववाढ झाली किंवा महागाई वाढली. मग ज्यावेळेला अशी परिस्थिती असते त्यावेळेला RBIला काय करायचं असतं? मार्केटमधला पैसा जो आहे तो कमी करायचा असतो. मग अशा वेळेला RBI काय करते? तर तिचं जे चलनविषयक किंवा मौद्रिक धोरण आहे ते इथे वापरत असते आणि त्याच्यानुसार त्या पॉलिसीनुसार RBI काय करते? मार्केटमधल्या पैशाचं प्रमाण कमी जास्त करत असते. सो 3 नंबरचा पर्याय जो आहे तो RBIशी संबंधित आहे, सरकारच्या वित्तीय धोरणाशी नाही. आणि बाकी कर आकारणी, सार्वजनिक कर्ज आणि सार्वजनिक खर्च हे जे साधनं आहेत तर ती सरकारच्या वित्तीय धोरणाची साधनं आहेत. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. कोणत्या वित्त आयोगाने केंद्र GST साठी 5% दर व 7% राज्य GST साठी असावा अशी शिफारस केलेली होती? आता इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. 1 आहे 11वा वित्त आयोग, 2 आहे 12वा वित्त आयोग, 3 आहे 13वा वित्त आयोग आणि 4 आहे नीती आयोग. आता सगळ्यात पहिल्यांदा तर प्रश्नामध्ये आपल्याला विचारले की कोणत्या वित्त आयोगाने आणि पुढे मात्र नीती आयोग असं म्हटलेलं आहे, त्यामुळे अर्थातच चौथा पर्याय जो आहे तो एलिमिनेट होणार आहे. मग आता जो 11वा वित्त आयोग आहे, 12वा वित्त आयोग आहे आणि 13वा वित्त आयोग आहे, तर यांच्यापैकी नक्की कोणी अशी शिफारस केली होती की केंद्रासाठी जो GST आहे तो 5% असावा आणि राज्यासाठी 7% असावा? तर तो होता 13वा वित्त आयोग, ज्याचे अध्यक्ष होते विजय केळकर. ओके, 13वा वित्त आयोग आपल्याला लक्षात ठेवायचा, तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याचे अध्यक्ष होते विजय केळकर आणि विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली जो स्थापन करण्यात आलेला 13वा वित्त आयोग होता तर त्या वित्त आयोगाने केंद्र GST साठी 5% आणि राज्य GST साठी 7% दर असावा अशी शिफारस केलेली होती. मग आता वित्त आयोगाबाबत आपल्याला काय माहिती असायला पाहिजे की महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या? तर वित्त आयोगाची जी तरतूद आहे ती आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्याचं कलम आहे कलम 280.
कलम 280 मध्ये वित्त आयोगाच्या स्थापनेची तरतूद आहे किंवा 280 नुसारच वित्त आयोगाची स्थापना केली जाते आणि त्याची जी स्थापना आहे ते राष्ट्रपती करत असतात. कार्यकाल जो असतो तो 5 वर्षांचा असतो. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. मग जो 11वा वित्त आयोग, आता इथे ऑप्शनमध्ये जे दिलेले आहेत तर त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. 11वा वित्त आयोग जो आहे तो 2000 ते 2005 2000 ते 2005 या कालावधीसाठी तो स्थापन करण्यात आलेला आणि अध्यक्ष होते खुसरो. ओके, याचे अध्यक्ष कोण होते? 11व्या वित्त आयोगाचे एम खुसरो. त्यानंतर 12वा वित्त आयोग जो आहे तो 2005 ते 2010 या कालावधीसाठी स्थापन करण्यात आलेला आणि त्याचे अध्यक्ष जे होते ते होते सी रंगराजन. त्यानंतर 13वा वित्त आयोग जो होता त्याचा कालावधी होता 2010 ते 15 आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर विजय केळकर, जस्ट आत्ता आपण पाहिलं. मग आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की 14वा वित्त आयोग त्याचा कालावधी काय आणि त्याचे अध्यक्ष कोण, आणि 15वा वित्त आयोग त्याचा कालावधी काय आणि त्याचे अध्यक्ष कोण. ओके, तर वित्त आयोगाबाबत एवढी माहिती सफिशियंट आहे. त्याचबरोबर मी वॉरियर ऑफिसरवरती 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती अशा 2 घटना दुरुस्तींचं एकच व्हिडिओ लेक्चर, ज्याच्यामध्ये सगळी कलमं जी आहेत ते 73व्या घटना दुरुस्तीची आणि 74व्या घटना दुरुस्तीची ती कव्हर केलेली आहेत. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल. मग मला सांगा की राज्य वित्त आयोगाची स्थापना जी आहे ती कोणत्या कलमानुसार केली जाते किंवा कोणत्या कलमामध्ये राज्य वित्त आयोगाच्या स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे, हे पटकन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक 2013-14चे कोणती किंवा कोणते निरीक्षणे बरोबर नाही किंवा नाहीत? 3 विधानं दिलेली आहेत. वर्ष 2013-14 मध्ये योजनांतर्गत खर्चामध्ये अंदाजित पातळीपेक्षा बरीच जास्त कपात झाली. विधान बी आहे, त्या अंदाजपत्रकाचा मुख्य भर गुंतवणुकीत वाढ आणि सर्वसमावेशक विकास कार्यक्रमावर होता. आणि सी, वित्तीय तूट ही राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 2.5% या प्रमाणात अनुमानित केली होती. तर आता हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न थोडासा म्हणजे करंट अफेअर्सशी रिलेटेड असं आपण म्हणू शकतो की त्यावेळेला ज्या घटना घडल्या तर त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे. तर 2013-14चं आपल्याला अंदाजपत्रक विचारले. आता सध्या जर आपण विचार केला तर आपल्याला कुठलं अंदाजपत्रक विचारण्यात येईल, तर सध्या जे चालू आहे म्हणजे तुम्हाला 2020चा जो अर्थसंकल्प आहे किंवा कदाचित 2019चा अर्थसंकल्प, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. सो असे प्रश्न बघताना आपल्याला काय पाहायचं असतं की कशा पद्धतीने प्रश्न विचारलाय, या प्रश्नामध्ये नक्की काय विचारलेलं आहे, आणि मग येणाऱ्या जो आत्ता म्हणजे आपली एक्झाम आहे त्या एक्झामच्या दृष्टीने आत्ता रिसेंटलीचा असणारा जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करताना आपल्याला कोणते पॉईंट फोकस करायचे आहेत किंवा कोणत्या पॉईंटला समोर ठेवून आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे आपल्याला जुन्या प्रश्नांमधून समजत असतं. सो जर आपण 2013-14चा जर विचार केला तर याच्यामध्ये जी विधानं दिलेली आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला विचारले कोणतं बरोबर नाही, तर याच्यामध्ये फक्त पहिलं विधान चुकीचं आहे, बाकी 2 विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. म्हणजे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, सो आकडेवारीचा अभ्यास करताना तुम्हाला काय करायचं आहे, रिसेंटलीचे जे आकडे आहेत ते व्यवस्थित पाहिजे आहेत. तिथे तुम्हाला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. 2018 आणि 2019च्या क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न आले होते अर्थसंकल्पावरती, आणि तेव्हाही मी तुम्हाला सांगितलेलं की अर्थसंकल्पाचा अभ्यास करताना असेच मुद्दे तुम्ही अभ्यासायचे आहेत ज्याच्यावरती आयोगाने अगोदर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जुन्या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला आत्ताचा अभ्यास करताना कशा पद्धतीने केला पाहिजे त्याचा म्हणजे त्या गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टी येतात? केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे. बी, बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठवलेली रोखीची शिल्लक कमी करणे. आणि सी, चलन निर्मिती करणे. त्यानंतर खाली पर्याय दिलेले आहेत ए आणि सी फक्त, बी आणि सी, ए आणि बी, आणि 4 ए बी सी सर्व. ओके, तर आता पहिल्यांदा तुटीचा अर्थ भरणा किंवा तूट म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. मी तुम्हाला अगोदर एकदा सांगितलं होतं की तूट म्हणजे काय असतं. तर आपली जी जमा असते म्हणजे आपल्याकडे मिळालेले पैसे जे असतात, आपण कमावलेले पैसे, त्याच्यातून जर आपण आपला खर्च वजा केला तर जी रक्कम उरते म्हणजे जी एक्स्ट्राची उरते, एक्स्ट्रा जो खर्च आपण केलेला असतो त्याला म्हणतात तूट. म्हणजे उदाहरणासहित मी तुम्हाला सांगते. समजा तुम्ही 100 रुपये कमवलेले आहेत, तुमची जमा आहे 100 रुपये आणि तुमचा खर्च मात्र झाला 120 रुपये.
मग तुमच्याकडे तुम्ही एक्स्ट्रा किती खर्च केलेले आहेत? तुम्ही खर्च केलेत 20 रुपये एक्स्ट्रा. मग हे जे 20 रुपये आहेत ती झाली तुमची तूट. ओके. सो याला म्हणायचं तूट. मग आता तुटीचा अर्थ भरणं म्हणजे काय? तर हे 20 रुपये जे आहेत ते 20 रुपये पुन्हा कमवण्यासाठी किंवा त्या 20 रुपयाची तूट किंवा जे 20 रुपये एक्स्ट्रा खर्च झालेले आहेत ते भरून काढण्यासाठी मी जे मार्ग वापरलेले असतील त्याला म्हणायचं तुटीचा अर्थ भरणा. म्हणजे सरकारचा जर जमेपेक्षा खर्च जास्त झाला तर त्याला म्हणायचं तूट, आणि ती तूट भरून काढण्यासाठी सरकारने वापरलेले मार्ग म्हणजे तुटीचा अर्थ भरणा. ओके. तर आता या तुटीचा अर्थ भरणा किंवा तूट का दाखवली जाते, कशासाठी ही संकल्पना वापरली जाते, तर याचा उद्देश असतो भांडवल निर्मिती व्हावी आणि विकासाच्या कामाला गती मिळावी. आता तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांचा इकॉनॉमीचा अभ्यास व्यवस्थित नाही किंवा ज्यांना इकॉनॉमिक्स अवघड जातं त्यांना असं वाटेल की आपल्याला जर विकास करायचा असेल तर आपण कमी खर्च करणं अपेक्षित असायला पाहिजे, इथे जास्तीचा खर्च केल्यानंतर विकास कसा होईल. तर आता इथे लक्षात घ्या, समजा तुम्ही 100 रुपये तुमच्याकडे आलेले आहेत, तुम्ही त्याच्यापैकी 80 रुपये फक्त खर्च केले, तुमच्याकडे शिल्लक किती राहिले? 20. जेव्हा तुमच्याकडे 20 रुपये शिल्लक आहेत तेव्हा तुम्ही काय विचार करणार की अरे माझ्याकडे तर 20 रुपये शिल्लक आहेत, म्हणजे आता हे 20 रुपये संपेपर्यंत मी दुसरं काम नाही केलं तरी चालेल. पण इथे मात्र जर तुमच्याकडे समजा 20 रुपये तुम्हाला तुमचे एक्स्ट्रा खर्च झाले असतील, ते तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी घेतले असतील, उधार असेल, उसने किंवा कर्जाने घेतलेले असतील, तर तिथे तुम्ही काय विचार कराल की माझा 100 रुपये, मी फक्त 100 रुपये कमवले होते, माझा खर्च 120 रुपये झालाय, मी 20 रुपये इतरांकडून घेतलेले आहेत आणि ते मला परत द्यायचे आहेत. मग आता मला काय करावं लागेल? ते 20 रुपये कमवण्यासाठी मला आणखी काम करावं लागेल. ते काम करण्यासाठी मग तुम्ही भांडवल गुंतवाल किंवा तुम्ही असं काहीतरी प्रोडक्टिव्ह कराल की ज्याच्यातून तुम्हाला बेनिफिट मिळेल. म्हणजे तुम्हाला जर 20 रुपये द्यायचे असतील तर तुम्ही फक्त 20 रुपयांसाठी काम कराल का? नाही. तुम्ही काय कराल की अरे मला जास्त पैसे कसे मिळतील, म्हणजे मला नेक्स्ट टाइम जो माझा खर्च करायचा आहे तर तो खर्च माझा भागावा आणि मला दुसऱ्याकडून पैसे घ्यावे लागू नयेत. म्हणजे इथे तुमच्या विकासाला किंवा तुमच्या कामासाठी जे तुम्हाला काम करायचं असतं त्याच्यासाठी जी तुमची इच्छाशक्ती असते तर त्याला एक प्रेरणा किंवा वाव मिळतो. सो त्यामुळे तुटीचा अर्थ भरणा ही संकल्पना जी आहे तर ती आर्थिक विकासासाठी महत्त्वाची मानली जाते. ओके. सो तुटीचा अर्थ भरणा जो आहे तर तो करण्यासाठीचे स्रोत कोणते आहेत? तर केंद्र सरकार काय करेल? RBI म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेईल. त्यानंतर सरकारने बाजारात ज्या आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे ती आपली साठवलेली रोखीची शिल्लक काय करते? कमी करते. आणि C आहे चलन निर्मिती, म्हणजे नव्याने नोटा छापणे किंवा नवीन चलन जे आहे ते निर्मिती करणे. किंवा त्याचबरोबर सरकार जे आहे ते व्यापारी बँकांकडून सुद्धा कर्ज घेऊ शकतं. प्लस रोख पैसा जो असतो गव्हर्नमेंटकडे, तो रोख पैसा सुद्धा गव्हर्नमेंट बाहेर काढू शकतो. ओके. तर ही झाली तूट. आता त्या तुटीचे काही प्रकार आहेत, महत्त्वाचे काही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक आहे महसुली तूट, त्यानंतर दुसरी आहे भांडवली तूट, महसुली तूट, त्यानंतर भांडवली तूट, सगळ्यात महत्त्वाची आहे राजकोषीय तूट. याच्यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न असतो. इवन तुम्ही अर्थसंकल्पाचा अभ्यास करत असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला राजकोषीय तुटीबद्दलची आकडेवारी विचारली जाते. त्यानंतर प्राथमिक तूट आणि शेवटी आहे चलनविषयक तूट. ओके. सो हे जे तुटीचे प्रकार आहेत तर हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. जर या तुटीच्या प्रकारांमध्ये तुम्हाला कन्फ्युजन असेल, तुम्हाला समजत नसेल आणि याच्यावरती डिटेल असा तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर लगेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. वॉरियर ऑफिसरवरती मी या टॉपिकवरचा अतिशय सोप्या भाषेमध्ये दैनंदिन उदाहरणांसह या टॉपिकवरचा व्हिडिओ मी अपलोड करेन. ओके. पण त्यासाठी तुम्हाला तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करावं लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊयात. वित्तीय वर्ष 2013-14च्या अंदाजपत्रकात पुढील बाबी होत्या. आता वित्तीय वर्ष 2013-14चं जे अंदाजपत्रक आहे त्याच्यामध्ये कोणत्या बाबी होत्या ते आपल्याला विचारलेलं आहे. एक, तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा वाढवली परंतु वैयक्तिक कराचे दर तेच ठेवले. 2, तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा वाढवली व वैयक्तिक आयकर दर कमी केले. 3, तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा बदलली नाही तसेच वैयक्तिक आयकर दर सुद्धा बदलले नाहीत. आणि 4, तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा वाढवली तसेच वैयक्तिक आयकर दर सुद्धा वाढवले. ओके. तर आता इथे आपल्याला 2013-14ची आकडेवारी पाठ करत बसायचंय का किंवा हा प्रश्न पाठ करत बसायचंय का? नाही. तुम्हाला काय करायचं आहे, 2020चा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलं, म्हणजे जी करपात्र
करपात्र उत्पन्न मर्यादा आहे ती वाढवली की घटवली, वैयक्तिक कर आयकर जे आहेत त्याचे दर वाढवले का कमी केले, हे तुम्हाला इथे चेक करायचं आहे. ओके. सो या गोष्टी तुम्हाला अभ्यास करताना लक्षात येणं महत्त्वाचं आहे, की तुम्हाला समजलं पाहिजे की जर मी जुन्या एखाद्या अर्थसंकल्पाचा विचार करत आहे तर त्याच्यामध्ये मला एक्झॅक्टली आत्ता तुमच्या अभ्यासाशी किंवा करंटमध्ये तो टॉपिक तुम्ही कसा रिलेट करू शकता. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र मर्यादा बदलली नाही, तसेच वैयक्तिक आयकर दर सुद्धा बदलले नाहीत. मग आत्ताच्या रिसेंटलीच्या अर्थसंकल्पामध्ये जे आपले केंद्र सरकार आहे किंवा राज्य सरकार आहे त्यांनी काय बदल केलेले आहेत तर ते बदल तुम्हाला माहीत असणे इथे अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, वर्तमान दैनिक दर्जा निकष म्हणजे CDS नुसार 2009-10 मध्ये बेकारीचा दर 6.6% होता. CDS संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे. तर आता हे CDS काय आहे, तर ज्यावेळेला बेरोजगारीचा दर मोजला जातो किंवा बेरोजगार व्यक्तींची संख्या मोजली जाते तर ती मोजण्यासाठीचे काही मानक आहेत किंवा काही नियम आहेत, काही निकष वापरले जातात आणि मग त्याच्यापैकीच एक दैनिक दर्जा निकष हा एक आहे ज्याला आपण CDS असं म्हणतो. तर याच्याबद्दल कोणतं वाक्य बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. खाली काही विधानं दिलेली आहेत आणि त्याला परत सब ऑप्शन दिलेले आहेत. सो पहिलं विधान आहे, यामध्ये 30 दिवसामधील व्यक्तीच्या दर दिवसाची कामाची स्थिती विचारात घेतली जाते. बी, यातून जुनाट बेकारी निर्देशित होते. सी, यातून व्यक्तिगणिक दर स्पष्ट होतो. आणि डी, अशी व्यक्ती जी 1 तास काम करते आणि ते 4 तासापेक्षा कमी असते ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते. आता याच्यापैकी कोणतं विधान किंवा कोणता निकष बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे किंवा कोणतं विधान जे आहे ते CDSचं योग्य वर्णन करतं हे आपल्याला या प्रश्नामध्ये शोधायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बेरोजगारी मोजण्यासाठी जे वेगवेगळे निकष वापरले जातात मग त्याच्यामध्ये CDS असेल किंवा CWS असेल, UPS असेल तर ते पहिल्यांदा समजून घेऊया. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया नित्य प्रमुख आणि दुय्यम दर्जा. नित्य प्रमुख दर्जा काय असतो आणि दुय्यम दर्जा काय असतो. जर तुम्ही UPS जर पाहिलं म्हणजे युज्युअल प्रिन्सिपल तर त्याच्यामध्ये काय आहे तर एखादी व्यक्ती सर्वेक्षणापूर्वी त्या व्यक्तीने 365 दिवसांमध्ये तुलनेने अधिक काळ केलेल्या आर्थिक कृतींशी संबंधित म्हणजे 365 दिवसांमध्ये जर एखादी व्यक्ती 183 दिवस किंवा 183 प्लस त्याच्यापेक्षा जास्त दिवस जर एखादी व्यक्ती आर्थिक कामामध्ये गुंतलेली असेल तर ती व्यक्ती नित्य प्रमुख दर्जावरती रोजगारात असल्याचं मानलं जातं. ओके. तर आता अशा वेळेला तुम्हाला काय करायचंय, ज्या वेळेला हे लक्षात ठेवायचं असतं त्यावेळेला तुम्ही तुमच्या आजूबाजूची तुमच्या घरातली एखादी व्यक्ती किंवा तुमच्या रिलेटिव्ह मधली एखादी व्यक्ती जी जॉब करते अशी तुम्ही कन्सिडर करा. ओके. मग ती जी व्यक्ती आहे ती वर्षातले जे 365 दिवस असतात तर त्या 365 दिवसांपैकी किमान 183 दिवस ती व्यक्ती जर काम करत असेल तर ती व्यक्ती नित्य प्रमुख दर्जावर रोजगारात असल्याचं आपण मानू शकतो. ओके. आता काही व्यक्ती काय करतात म्हणजे उदाहरणार्थ एखादा व्यक्ती शिक्षकाची नोकरी करतो. ओके. तो शिक्षक आहे. तो व्यक्ती काय करेल, शाळेमध्ये तो 183 दिवस काम करेल प्लस तो 183 दिवसांपेक्षा म्हणजे 183 दिवस तो आर्थिक कामात गुंतलेला आहे प्लस तो इतर 30 दिवस सुद्धा म्हणजे 30 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक 30 दिवसांपेक्षा अधिक तो काय करतोय दुसरी काहीतरी आर्थिक कृती करतोय. म्हणजे की कदाचित तो ट्युशन्स घेत असेल. ओके. प्रायव्हेट क्लासेस चालवत असेल. म्हणजे ती व्यक्ती काय करते 183 दिवस शाळेमध्ये काम करते म्हणजे 183 दिवस ती आर्थिक कामामध्ये गुंतलेली आहे. म्हणजे ती व्यक्ती नित्य प्रमुख दर्जावरती रोजगारात आहे प्लस ती व्यक्ती 30 पेक्षा अधिक दिवस जे आहे ते इतर आर्थिक काम करते म्हणजे ती व्यक्ती नित्य दुय्यम दर्जावरती सुद्धा रोजगारात आहे. म्हणजे अशी व्यक्ती नित्य प्रमुख आणि दुय्यम दर्जावरती ती रोजगारामध्ये आहे असं मानले जाईल. पण एखाद्या व्यक्तीला 183 दिवस काम मिळत नसेल आणि एखाद्या व्यक्तीला प्लस ते 30 दिवस पण काम मिळत नसेल तर मग तिला आपण रोजगारी मानणार नाही. ओके. म्हणजे नित्य प्रमुख आणि दुय्यम दर्जावरती. त्यानंतर दुसरा असतो CWS म्हणजे करंट विकली स्टेटस. मग याच्यामध्ये आपण चालू साप्ताहिक दर्जा म्हणून याला आपण ओळखतो. मग चालू साप्ताहिक दर्जामध्ये काय शोधलं जातं तर सर्वेक्षणापूर्वी 7 दिवसांचा विचार केला जातो. आता इथे साप्ताहिक म्हटलं की 7 दिवसांचा विचार हे आपल्याला कॉमन सेन्सनी समजू शकतं. कोणत्याही म्हणजे पाठीमागचे जे 7 दिवस आहेत त्या 7 दिवसापैकी कोणत्याही एका दिवसात त्या व्यक्तीने किमान 1 तास काम केलेलं असायला पाहिजे. आठवड्यातल्या
एका दिवसामध्ये 1 तास जर त्या व्यक्तीने काम केलेलं असेल तर त्या व्यक्तीला रोजगारी समजलं जाईल. इथे कन्फ्यूज होऊ नका. आपल्याला ज्यावेळेला साप्ताहिक दर्जा विचारला जातो त्यावेळेला तिथे काय शोधलं जाते, तर मागच्या 7 दिवसामध्ये ती व्यक्ती कोणत्याही एका दिवसात किमान 1 तास काम करणारी असली पाहिजे. आणि त्यानंतर येतो आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला CDS म्हणजे चालू दैनिक दर्जा. ओके, तर चालू दैनिक दर्जामध्ये काय चेक केलं जातं किंवा काय शोधलं जातं, तर यामध्ये मागच्या 7 दिवसांमध्ये म्हणजे सर्वेक्षण पूर्व 7 दिवसांचाच इथे विचार केला जातो. मात्र तिथे 7 दिवसातील दररोजच्या आर्थिक कृतींचा समावेश केला जातो आणि इथे त्या संदर्भ आठवड्यामध्ये दररोज किमान त्या व्यक्तीने 4 तास काम केलेलं असणं आवश्यक आहे. म्हणजे डेली जर ती व्यक्ती मागच्या 7 दिवसामध्ये रोज 4 तास जर ती काम करत असेल तर तिला आपण चालू दैनिक दर्जावरती ती रोजगारामध्ये आहे असं म्हणतो. पण जर समजा 4 तासापेक्षा ती कमी काम करत असेल तर ते अर्धा दिवस काम किंवा अर्धवेळ काम म्हणून ते गणलं जाईल. ओके, पण समजा ती डेली काम करते 7 दिवस तर ती CDS वरतीच कामात आहे असं पण मानू. ओके, तर याच्यामध्ये विधान D जे आहे ते फक्त बरोबर आहे. बाकी विधान A जे आहे तर 30 दिवसांची नाही. आपण आत्ताच बघितलं की फक्त 7 दिवसांचा कालावधी विचारात घेतला जातो. आता जुनाट बेकारी म्हणजे काय, तर खूप दिवसापासून जर एखादा व्यक्ती बेकार असेल म्हणजे काय म्हणतो आपण बिना रोजगाराचा असेल तर त्याला आपण जुनाट बेकारी म्हणू शकतो. यातून व्यक्तिगणक दर स्पष्ट होतं का, तर नाही. याच्यातून व्यक्तिगणिक दर स्पष्ट होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर नित्यप्रमुख आणि CWS म्हणजे चालू साप्ताहिक दर्जा या दोन्हीचा विचार केला तर आपल्याला तिथे मात्र व्यक्तिगणिक दर स्पष्ट मिळू शकतो. आणि D जे आहे ते मात्र आपलं बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त D. आता इथे परत लक्षात घ्या की असा प्रश्न आला, तुमचं उत्तर तुम्हाला D पण सापडलं पण तुम्ही हेच नाही वाचलं आणि तुम्ही डिरेक्टली D म्हणून 4 ला जर टिक केलं तर तुमचं उत्तर चुकू शकतं. सो असे प्रश्न सोडवताना खूप काळजीपूर्वक पर्याय पहा, कुठे कुठला पर्याय दिलाय हे शोधा आणि त्याच्यानंतरच तुम्ही उत्तर देणं इथे अपेक्षित आहे. ओके, सो आजचे जे प्रश्न होते इकॉनॉमिक्सचे ते प्रश्न आपण व्यवस्थितपणे कव्हर केलेले आहेत. आणखी काही इकॉनॉमिक्सचे जे प्रश्न आहेत म्हणजे उर्वरित जे प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत आणि तिथेही तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. त्यामुळेच 2-2 पार्टमध्ये मी हे लेक्चर्स बनवते, कारण जर मी एका लेक्चरमध्ये सगळे 15च्या 15 प्रश्न घ्यायचं म्हटलं तर तुमचे तेवढ्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत. ओके, सो आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. तुम्ही यूट्यूबवरती ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या दोन्ही यूट्यूब चॅनलवरती मला फॉलो करू शकता. वॉरियर ऑफिसरवरती सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळ्या टॉपिकवरचे व्हिडिओज पाहायला मिळतील. त्याचबरोबर टेलिग्रामचा चॅनल जो आहे तो आहे ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी हा चॅनल आहे आणि वॉरियर ऑफिसर PSI हा ग्रुप आहे. ओके, वॉरियर ऑफिसर PSI हा ग्रुप आहे. म्हणजे इथे तुम्ही तुमचं जे मत असेल किंवा तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही डिरेक्टली मला विचारू शकता. हा मी स्वतः क्रिएट केलेला टेलिग्राम ग्रुप आहे, तर तिथे तुम्ही जॉईन व्हा आणि तिथे जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती मला केव्हाही तुम्ही मेसेज करून तिथे विचारू शकता आणि तिथे मी तुमच्या प्रश्नांची उत्तरही देईन. की शिवाय तुमची जर काही रिक्वायरमेंट असेल तर त्या रिक्वायरमेंटवरती मी व्हिडिओज सुद्धा अपलोड करेन. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल, तुम्ही ते एन्जॉय केलं असेल. सो कीप स्टडिंग, स्टे सेफ. थँक्यू.